ऍडव्होकेट विशाल कदम सांगा तुमचा राग कुणाविरुद्ध आहे? अगदी स्पष्ट बोला, खडखडीत बोला. निखिलजी, आमचा राग जो आहे तो मराठा समाजामध्ये एखादा व्यक्ती जर जन्माला आला तर ज्या पाळणाघरामध्ये त्याचा जन्म होतो, त्याचं पालन पोषण होतं, त्यानंतर त्याला प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, सगळ्या संस्था, त्याच्यानंतर सगळ्या ज्या ठिकाणी त्याला नोकरी करावी लागते त्या संस्था, आणि मेल्यानंतर त्याला ज्या ठिकाणी जाळावं लागतं ती स्मशानभूमी देखील ह्या नेत्यांनी आपल्या एकाच हाताखाली ठेवलेल्या आहेत. आज मगाशी आपले पत्रकार साहेबांनी सांगितलं की या मोर्चाची तयारी 5-6 महिन्यापासून होते. ते चुकीचं आहे. या मोर्चाची तयारी 10 ते 15 वर्षापासून होत आहे. मराठा समाजातील युवक सगळे या सरकारकडे, या राष्ट्रवादीचं सरकार असेल आणि या भाजपचं सरकार असेल, यांच्याकडे आशा लावून डोळे लावून पाहत होतं. आमच्या माना मोडल्या. यांनी आजपर्यंत आमच्यासाठी काही केलेलं नाही. आज लोंढे साहेब आता सांगत होते आम्ही हे केलं ते केलं. आयसीसी क्रिकेट काउन्सिलचे, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष आपले साहेब होते. त्यांनी किती मराठा खेळाडूंना पुढे नेलं तुम्ही सांगा ना. आज मराठ्यांचा प्रश्न हा प्रश्न आहे हे कबूल करायला सुद्धा हे नेते तयार नाहीयेत. आज मराठा समाजातील युवक पुणे, मुंबई सारख्या शहरामध्ये शिक्षण घेऊन हमालीचा व्यवसाय करायला लागलेत. आज तेच युवक आज गार्ड म्हणून काम करायला लागलेत. आज पुढचं शिक्षण घ्यायला त्यांच्यापाशी पैसे नाहीत. एमबीबीएस सारख्या कोर्सला मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश मिळत नाहीत. हे सगळं होत असताना तुमच्याकडे काय ध्येय आहे, तुमच्याकडे काय धोरण आहे या संदर्भात कोणीच चर्चा करत नाहीये. तुमच्याकडे काय रोड मॅप आहे? तुम्ही टेक्निकल गोष्टींवरती बोला. मराठा आरक्षणाचा जो विषय आहे हा ह्यांनी लाईफलाईन तयार केलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची. जशी काश्मीरचा प्रश्न देशाची लाईफलाईन आहे तसा मराठा आरक्षणाचा प्रश्न यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची लाईफलाईन तयार केलेली आहे. त्यामुळे आमचा जो राग आहे तो फक्त एका सरकारवरती नाही तर मागचे जेवढे नेते होते, ज्या ज्या नेत्यांनी आमचा समाज म्हणून वापर केला, त्या नेत्यांनी स्वतःचा विकास केला. आज बाकीच्या जाती एकत्र येऊन स्वतःचा विकास करतायत, पण आमचे नेते आमचा वापर करून स्वतःचा विकास करतायत. ही आमच्या मनामध्ये फार मोठी चीड आहे. आज सगळ्या नेत्यांनी तुम्ही बघा, साखर कारखाने, सगळे साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, या भंगारमध्ये विकल्या. सगळ्या बँका यांनी त्या बँकांवर दरोडे टाकले. आज युवकांकडे नवीन उद्योग व्यवसाय करायला भांडवल नाही. आज शिक्षण झालेलं आहे आणि नोकरी नाही. या अशा परिस्थितीमध्ये आम्ही आता करायचं काय हा आज आमच्या समोर प्रश्न आहे. त्यामुळे हा जो मोर्चा निघलेला आहे, हा मोर्चामध्ये जो आयोजक आहे तो संवेदनशील युवक, तरुण, सगळे संवेदनशील नागरिक, समाजातील डॉक्टर, इंजिनियर, सीए, हे सगळे जो माइंड आहे एकदम मास्टर माइंड यामध्ये आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकीय पुढारी नाहीत. यासाठी कुठलीही ताकद नाही. ही सर्वसामान्य जे तरुण पोर आहेत, सुशिक्षित आहेत, यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही चळवळ उभी केलेली आहे. त्यामुळे साधारणतः 1 ते 1.5 करोड लोक आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमामधून जोडलेले आहेत. आणि ह्या मोर्चांवरती कुणी लोक चेहरा लावण्याचा प्रयत्न करतायत. आम्ही चेहरा सुद्धा कुणाचा लागू देणार नाहीत. त्यामुळं तात्काळ सरकारनं आमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती टेक्निकली चर्चा करण्याची आमची अपेक्षा आहे, इच्छा आहे. आज संवादाचे अनेक माध्यम आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी सांगायला पाहिजे की आमचं ह्या विषयावरती असं मत आहे, त्यामुळे समाजाचं त्याच्यावर मत काय आहे हे मागून घ्यायला पाहिजे. परंतु सरकार आज मराठ्यांचे समस्या आहेत, मराठ्यांवर अन्याय झाला आहे, हे अन्याय झालाय हे तरी कबूल करतंय का, असा प्रश्न मला सर्व या ठिकाणी चर्चेत बसलेल्या लोकांना विचारायचा. ठीक आहे अतुल लोंढे, मला माहिती आहे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, पण आता ऐकायची वेळ आहे. अतुल लोंढे, कशाला उत्तर देताय? द्यायचं असेल तर द्या, पण आता ऐकायची वेळ आहे. या तरुण मुलांचं ऐकलं पाहिजे. काही मुद्दे बोला. निखिलजी, ज्या परिस्थितीतून ऍडव्होकेट कदम जे आले आहे त्या परिस्थितीतून मी सुद्धा आलेलो आहे. मी सुद्धा सिव्हिल सर्व्हिसेसच्या दाराला खटखटून आलेलो आहे परत. त्यामुळे मला त्या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. आता ते ऍडव्होकेट आहे म्हणून मला त्यांना 1-2 गोष्टी फक्त मराठा समाजाच्या तरुणांपुढे सांगायच्या आहे, कारण मी सुद्धा त्यांचं प्रतिनिधित्व करतो इथं बसून. म्हणजे मी राष्ट्रवादी काँग्रेसचा असलो तरी मी मराठा समाजाचा आहे. मला पण त्या समस्या माहिती आहे. कदम साहेब, सराफ आपण घटनेच्या 340व्या आर्टिकल प्रमाणेच आपल्याला आयोग नेमून आरक्षण देता येतं, ही गोष्ट तुम्हाला मान्य आहे का? मग आपण सराफ आयोग नेमला. सराफ आयोग नेमल्यानंतर 2-2चा टाय झाल्यानंतर बापटांचा आयोग नेमला. बापटांचा आयोग नेमल्यानंतर 2-2चा टाय झाल्यानंतर त्याच्यामधलं सगळं फाइंडिंग, मराठा समाजामध्ये गरिबी आहे, मराठा समाजा प्रामुख्याने शेतकरी आहे, त्याला आरक्षण दिलं पाहिजे अशा पद्धतीने राणे समितीनं काय केलं त्या विषयावर बोला. ऐका ना, ऐका ना, राणे समिती नेमण्यात आली. हे याच्यामध्ये अरुणा निवडणुका आल्या होत्या, सदस्य होत्या, त्या निवडणुका आल्या होत्या, टाय झाला. ऐका नाही आम्हाला फसवलं. निवडणुकीच्या वेळेला तुम्ही घाई गडबडीमध्ये चुकीचं आरक्षण दिलं. संविधानिक तुम्ही राणे साहेबांची प्रवीण दरेकरजी, तुम्हाला माहिती नाही अजून त्यातल्या प्रवीण दरेकर नाही बोलत, लिगल फॅक्ट या आहेत. विशाल कदम बोलतायत. तुम्हाला तरुण माणसं प्रश्न विचारतायत. तुम्ही काय केलं 15 वर्षात?
ऐका ना, मी सांगतो ना, ऐका ना, ऐका. असं आहे, अहो असं तुमच्याकडे आहे की मराठा समाजाचा डेटा तरी उपलब्ध आहे का? आज तुम्ही मराठा समाजाचे शास्त्र सुद्धा अभ्यास तरी केलेला आहे का? किती बेरोजगार समाजामध्ये आहेत, किती गरीब आहेत, किती बेघर आहेत, किती लोक हमालीचं काम करतात, किती लोक मजुरीचं काम करतात, किती लोक अल्पभूधारक आहेत, किती लोक हमाल मापडी सारखे काम करतात, याचा डाटा तरी तुमच्याकडे आहे का? अहो आज दलित समाजाचे तुम्ही पहा, दलित आदिवासी यांचे स्टडी सेंटर आहेत, मुस्लिमांचे स्टडी सेंटर आहेत, त्यांची वेळोवेळी अभ्यास केला जातो. तसा मराठा समाज म्हणून तुम्ही त्यांचे प्रश्नच कधी जाणून घेतले नाही आणि म्हणून हा आक्रोश तयार झालेला आहे. आज मराठा समाजाच्या कुठल्याही नेत्याकडे कसल्याही प्रकारचा शास्त्रीय सुद्धा अभ्यास मराठा समाजाचा नाहीये. आरक्षण आज यांनी राणे समिती सुप्रीम कोर्ट, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हायकोर्टाने गेली, स्टे ऑर्डर का दिली नागपूरमध्ये याचं सुद्धा उत्तर आली, द्या तुम्ही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेली आणि राणे समिती अहो जिल्ह्यामध्ये नाही आली, विभागावर आली आणि पुरावे आणा म्हणजे पुरावे घेऊन या. बॅकवर्ड क्लास आर्टिकल अशी कार्यपद्धती असते का कुठं? आम्ही सुद्धा मंडल अहो, आयोगाचा ऐका अभ्यास तुम्ही- केला, आम्ही सुद्धा खत्री आयोगाचा अभ्यास केलाय, बापट आयोगाचा अभ्यास आम्ही सुद्धा केलेला आहे. ठीक आहे अतुल लोंढे, मी तुम्हाला विनंती करतो, आज जरा अहो, फक्त मी सुद्धा ऐकून केलेलं घेऊया आहे. आपण. नाही, नाही. अतुल लोंढे तरुण पिढी काहीतरी मला- सुनावते. तुम्ही चूक मान्य प्रस्थापित करा, नेते नाही, ना. चूक मान्य हे करा. जरा तुमचं ऐकूया. सरकारनं चुकीचं तरुण पिढी मराठा सुनावते. समाजासोबत वागलंय. हाका बिचारे कसे पण आपलेच आहेत, वाटीतून खाली पडले तर ताटातच पडणार आहेत. ही भूमिका आजपर्यंत तुमची राहिलेली. अहो 10-10, 12-12 लाख रुपये इंजिनिअरिंगसाठी खर्च आहे, त्याच ठिकाणी तुम्ही स्कॉलरशिप का नाही आणल्या त्याचं उत्तर द्या. तुम्हाला जर आरक्षण टिकत नव्हतं तर तुम्ही मराठा समाजाच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या स्कॉलरशिप आर्थिक सवलती तुम्ही देऊ शकत होता. तुम्ही त्या ठिकाणी काहीच केलं नाही. अहो मराठा समाजासाठी जी ईबीसी आणली त्यामध्ये सर्व मार्गांनी मिळून मिळणारं उत्पन्न 1 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे. दारिद्र्य रेषेसाठी अट आहे 10,000 रुपये वार्षिक उत्पन्न पाहिजे. म्हणजे दारिद्र्य रेषेच्या खालच्या माणसासाठी सुद्धा म्हणजे त्याच्या दारिद्र्यातल्या दारिद्र्य माणसापेक्षा वाईट परिस्थिती मराठा समाजाची आहे. आणि ती ईबीसी फक्त शैक्षणिक शुल्क माफ करते, ते पण अर्ध, ते पण दुसऱ्या वर्षी. प्रवेश घेतावेळी सगळी फीस भरावी लागते. त्याच ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफतमध्ये प्रवेश दिला जातो. तुम्ही शिक्षणाच्या तरतुदींबद्दल काय केलं? अहो तुम्ही सगळे खासगी विद्यापीठ काढले, खासगी कॉलेज काढले. हे कोणाचे कॉलेज आहेत? या कॉलेजमध्ये आमच्यासारखा तरुण ज्या वेळेला प्रवेश घ्यायला जातो त्यावेळेला तुम्ही दारात उभा करत नाहीत. आम्ही ज्या वेळेला बँकामध्ये शैक्षणिक कर्जासाठी आम्हाला जावं लागतं त्यावेळेला बँकावाले आम्हाला हाकलून लावतात. त्यावेळेला तुम्ही कुठं असतात? त्याचं उत्तर द्या. त्याचं उत्तर देऊ नका, कारण हे सगळ्यांनीच आत्मपरीक्षण करायची वेळ आहे. तुम्हाला मिळणार नाही अतुल लोंढेंकडून उत्तर विशाल कदम, कारण हे सगळे तुम्ही जे म्हणताय प्रस्थापित नेते याला जबाबदार आहेत. नाही. मराठा समाजातून शिक्षण सम्राट निर्माण झालेले आहेत. त्यांनी मराठा विद्यार्थ्यांवर, मराठा शिक्षकांवर अन्याय केलेला आहे. मी एक ब्रेक घेणार आहे. संजीव भोर, त्याआधी काय तुम्हाला म्हणायचं ते सांगा. मराठा आरक्षणाबाबत जे आयोग आहेत, बापट आयोग असेल, खत्री आयोग असेल आणि नंतर राणे समिती आहे,